काही नाही, तुम्ही घर चालवून दाखवत जा. पण कसं आहे ना, आम्हाला सवय लागली फक्त महिला दिनापर्यंत बायाला पूजायचं. एकच दिवस महाराज, एकच दिवस म्हणायचं यत्र नारीस तू पूज्यते रमन्ते तत्र देवता. म्हणजे बायको मेल्यावर बायकोला म्हणायचं सगू उठ की ग, सगू एकदा तरी बोल की ग, अगं सगू बोल की ग. त्या सगूला लाख तुटूस तर मारायचा तेव्हा कुठं मिळत रे महाराज. ही कथा आहे महाराज. लोक सिंधुताई सपकाळ फार गोड सांगायच्या, या महाराष्ट्रात मेल्याशिवाय किंमत येत नाही. जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोवर तुम्हाला कोणी किंमत देत हाय. तर सगळे नावच ठेवून घेतात दादा. तरी सुद्धा एवढं कमी शिक्षण असताना 7 लेकरांचं कुटुंब, नवरा शिकलेला असताना शिक्षक असताना तेवढं सुशिक्षितपणे सांभाळणं एवढं सोपं नाही महाराज. अर्थात त्या नावाप्रमाणे यशोदा होतं, ज्यांनी सगळा भार स्वतःच्या खांद्यावर पेरला. आता 2 असले तरी नाकीनाव येतं महाराज. अर्ध्या डझनपेक्षा वरची लेकरं सांभाळायची म्हणजे सोपं आहे का महाराज? 7-7 लेकरं. आता जे वेल एज्युकेटेड किंवा आपण जे लोक आहोत यांना फार चुकीचं वाटतं एवढी लेकरं, एवढं कुटुंब, एवढं मोठं जॉईंट फॅमिली. पण जी मजा जॉईंट फॅमिलीमध्ये आहे ती मजा दुसरीकडे कुठं? गोकुळ कशाला म्हणावं तर ज्या कुटुंबामध्ये प्रत्येक माणूस समविचाराने आणि ऍडजस्टमेंट करून जगतो. आता ऍडजस्टमेंट राहील, प्रत्येकाला स्वतःचं खरं करायचं. त्याच्यामुळे जॉईंट फॅमिली नको वाटतं. कितीही सुशिक्षित वेल एज्युकेटेड असला तरी जॉईंट फॅमिली नको वाटते. एवढं सगळं कुटुंब माझ्या आईने सांभाळलं, शेती करत करत म्हणा, सगळा भार सांभाळत, नवऱ्याचा भार सांभाळत, लेकरा मुलांचा भार सांभाळत आज पांडुरंगाच्या चरणाशी त्या वैल झाल्या. आणि त्याच कर्तृत्वाची कदर म्हणून आजचा हा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केला. मी परमभाग्य समजते की अशा आईंच्या 5.5 महिन्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे की ज्यांचा जीव साक्षात पांडुरंगानेच घ्यावा. नाही तर आमचं पण फार अवघड आहे माय बाबा. आम्हाला कधी कधी अशा म्हातारीचं गुणगान गावं लागतं जिनं पादावर कधी कुणाला पाय ठेवू दिला नाही. म्हणजे गावं लागतं दादा, पाकिटा पायी दुसरं काय नाही मला. आम्हालाही कधी कधी फार वाईट लागतं, काय करणार. आम्हाला अशा म्हाताऱ्यांचं गुणगान गावं लागतं ज्या म्हाताऱ्याने आयुष्यभर लोकांचं वाटोळं केलं, आयुष्यभर काड्या लावल्या, पण त्यालाही म्हणावं लागतं वैकुंठवासी. ते कारण आहे दादा, त्याची विनंती आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की शेवटी माणसाच्या हातात हे काय नाहीये. देह देणं जरी देवाच्या हातात असलं, जन्म देणं जरी मायबापाच्या हातात असलं, तरी कर्म करणं आपल्या हातात आहे. काही काही माणसं फार विचार करतात, ताई तुम्ही एवढं कीर्तन सांगता, एवढं सगळं करता, खरं सांगू का, माणसाने थोडासा विश्वास ठेवला पाहिजे, थोडासा धीर धरला पाहिजे. माणसाकडे धीर नाही त्यामुळे माणूस आनंदी राहू शकत नाही. आपल्याकडे धीर आहे का? आपल्याला महाराज बघितले की महाराज वाटतं, आमदार बघितलं की आमदार वाटतं. इंग्रज बाबा फार गोड सांगायचे, खेती करणे गया तो झंगा टुंगा, मच्छी पकडणे गया तो टांगा टुंगा, महाराज म्हणतो तो उलटा टांगा, असा धंदा झाला आपला. म्हणजे आपलं कसं झालंय, आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहिजे असते आणि थोडक्यात लवकर. शेवटी दुनिया शतक चालू आहे त्याच्यामुळे पटकन पाहिजे असतं, डिलिव्हरी पटकन झाली पाहिजे, पण असं चालत नाही दादा. कर्माच्या बाबतीत असं चालत नाही. आज माळ घातली की उद्या महाराज होत. आता बसलेली म्हणतात तू कुठं लय डंगरी लागून गेली, पण तू पण महाराज आहेच की महाराज. आणि खरं सांगते बरं का, आता माझ्या ज्या कॉलेजच्या मैत्रिणी वगैरे की नाही, खोट नाही बोलणार, त्या सुद्धा मला म्हणतात अक्कल आहे का म्हणतात तुला, काय होय तुझं? हा, थोडं स्कूटीवर फिरायचं, थोडं इकडून झटका मारायचा, तिकडून झटका मारायचा, थोडं इकडं बघायचं, तिकडं बघायचं, आहे तोपर्यंत जिंदगीची आयुष करून घ्यायची. हे सगळं दिलं सोडून आणि डंगरागत कवर बांधली ती ठरी ठरकरी ती धंदा का तुझा महाराज? अरे जीने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन महाराज. जेवण येतोपर्यंत जगून घ्यायचं, तर या वयात कुठं परमार्थ करतात काय मला कळत नाही. चावणं झाल्यावर मटण सोडलं म्हणजे महाराज झाला का? अरे तुम्हाला चावत नाही म्हणून तुम्ही सोडता आणि तुम्ही त्यांना योगी समजता. दिसना झालं म्हणून पिक्चर बघायचं सोडले, संता येईना म्हणून गाणी सोडली. थोडं माझं तोंड फटकळ आहे, राग आला तर येऊ द्या, सगळं करून भागले, देवपूजा लागली, तेव्हा तुम्ही योगी समजले. असं करू नका दादा. परमार्थ सुद्धा वयातच करायला. तरना भाग्य Oh
काही बाया पोहेले भारी बनवतात, त्यांना नीट भिजवता येत नाही तो, त्याच्यामुळे ते कोरडे बनवतात. पण त्याला काय करायला लागतं, तोंडचा धुका लावा लागतो, मग गिळावा लागतो. तशी आजची अवस्था आहे बरं का. तुम्हाला उशिरा कळलं पण जाऊ दे, कळणं महत्वाचं आहे. चला जाऊ द्या. तर कसं आहे, कसं होईल असं कुठं काही प्रमाण नाही मारत, पण तोंडानं म्हणायचं आपलं. महाराज लग्न चालू होतं, ब्राह्मण नवरदेवाला म्हणते, नवरदेव पान नसते, नवरदेव म्हणला हे बागवण, सुपारी खिडकी हे बागवण, तांबेडी हे बागवण, पिस नाही रे हे बागवण. मामा म्हणला पाकिट दिली म्हणजे उपकारच करायला लागला हे माझ्यावर. ती म्हणला लय वेळ झाला पण बोलतोय, मामानं पोरगी घेऊन या, मामानं पोरगी घेऊन ना, पोरगी काही नाही, मामा बी नाही, हे बागवण. जमतं का महाराज? सगळ्याच गोष्टी बागवून घेऊन जमत नाही दादा. तसं आमचं पण सगळ्याच बागवून घेऊन चालत नाही. चला आता जाऊ दे, घेतल्याशिवाय पर्याय नाही. आलाय भोगाशी असावे, सागर म्हणायचं, कार्यक्रम करत राहायचा. चला जागे. मग तुकोबाळा विचार करतात, देवा जगात अनेक नाती पाहिली, इतकी नाती पाहिली ना पांडुरंगा, नाव काढायचं नाही. इतकी नाती पाहिली, पण मनाला एकच नातं भोवलं जे तुझं आणि माझं असावं असं मला वाटतं. हा अभंग जरी आईचं महात्म्य सांगणारा असला तरी सुद्धा या अभंगामध्ये तुकोबाराय आई पांडुरंगाला म्हणतात. संतांना माय काय आणि बाप काय, एग एग विठाबाई माझे पंढरीचे आहे. विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल मीत गोत चित, बहीण बंधू चुलता भ्राता सर्वस्व पांडुरंग. आणि ज्याचा कर्म पांडुरंग आहे त्याला देहाची काळजी करायची गरज नाही. कारण जर कर्मच पांडुरंग आहे तर कर्मासाठी बंधन नाही. पण आम्ही तुम्ही माणसं कर्माने बांधलेली आहेत. आपल्या कर्मावर अवलंबून आहे की आपला पुढचं जीवन कसं असणार. मग थोडा धीर धरा, थोडा संयम बाळगा, सगळं काही व्यवस्थित. मला एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी एक झाड लावलंय, ज्याला मी रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, पण झाड वाढत नाही. शक्य आहे का? आता जर तुम्ही रोज खत घालताय, रोज पाणी घालताय, तर झाड वाढलं पाहिजे, बरोबर आहे? इट्स नॅचरल, झाड वाढलं पाहिजे. पण तो माणूस म्हणला ताई झाड वाढत नाही. म्हणलं कसं काय? ती म्हणला मी रोज खत घालतो, मी रोज पाणी घालतो आणि रोज उठून बघतो किती वाढले. वाढेल का ते आपण करतो. म्हणजे आपण कर्मही चांगलं करतोय, आपण वागतोयही योग्य, आपल्याला आहे, पण आपल्याला अपेक्षा इतक्या लवकर आहे की आपण ते सारखं उपटून बघतोय किती वाढलंय. मग तसं वाढणार आहे का? काय करावं लागणार आहे आपल्याला? धीर ठेवावा लागणार आहे, संयम ठेवावा लागणार आहे. आमच्याकडे संयम नाहीच आहे. आम्हाला वाटतं 5 रुपयाचा नारळ पडला की पुढच्या वर्षी नातूच झाला पाहिजे. कुणी सांगितलं रे तुम्हाला? आणि मला एक कळत नाही, तुम्हाला हा परमार्थ शिकवला कोणी? कधी कुठले संत म्हणले माझ्या पाया पड तुला लेकरू होईल? महाराज लोकांच्या पाया पडून जर लेकरं झाली असती तर लग्न कशाला बॉम्बला गेली असती का? नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागली पती? संतांनी सांगितलं नवसारीच लेकरं झाली असती तर पोरगी आपण फटकळे मुर्ग तिकडे महाराज. कसं आहे आता पोरांनी बोललेलं जमतं, पोरीने बोललं की झोंबत महाराज. पण ते शब्द आहेत, खरे आहेत शेवटी. तुम्ही कसंही समजून घ्या. लोकांचं फार अवघड असतं महाराज. काय सांगतात कीर्तनकार कोण आहे, मेल आहे, फिमेल आहे, काय घातलंय, फेटा घातलाय, पदर घेतलाय, याच्याकडे बघत जाऊ नका रे. ते सांगतोय काय याच्याकडे बघत जा. कारण कीर्तनकार कोण आहे हे महत्वाचं नाही, कीर्तन आहे हे महत्वाचं आहे. आणि कायम लक्षात ठेवत जा. माणसं पर्सनॅलिटीकडे बघून, प्रेझेंटेशनकडे बघून क्रायटेरिया ठरवतात. काय ठरवता तुम्ही क्रायटेरिया? माझे ज्ञानोबाराय दिसायला इतके साधे होते महाराज, पण योग्यांची माऊली होता माझा ज्ञानोबाराय. काय माझे ज्ञानोबाराय दिसायला समंजस, साधे, सोपे, पण त्यांच्या ज्ञानाचा विचार केला ना तर वेदही फिके पडतील. एवढं ज्ञान माझ्या ज्ञानोबारायांचं मोठं होतं. माझे तुकोबाराय आणि दिसायला फटकळ, बोलायलाही फटकळ, पण वागताना अरे पांडुरंगाने ज्यांच्या घरी काम करावं, त्यांच्या सेवेची अपेक्षा करावी, उपेक्षा करावी असं होतं. माणसाच्या राहणीमानावर काहीच नसतं. प्रत्येक आईला वाटतं की माझी पोरगी दिसताना सुंदर दिसली पाहिजे, स्टँडर्ड दिसली पाहिजे, वेल एज्युकेटेड दिसली पाहिजे, वेल प्रोफेशनल दिसली पाहिजे. थोडक्यात काय तर कॅटरीना कैफ, करीना कपूर दिसली पाहिजे. माझी मी विचार करू नको बसा. जर तुम्हाला संस्कृती टिकवायची आहे ना तर तुमच्या पोरी हिरोईनी दिसावी अपेक्षा करू नका. तुमची पोरगी राजमाता जिजाऊ, महाराज अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले दिसावे
गालातल्या गालात हसतो त्याच्यासारखा खौट शांताना कसं कधी लोकांना खाटाकाळी गोड बोलून यायचं म्हणून आहे ना तोंडावर फटकन बोलणाऱ्यावर विश्वास ठेवत जा, तोंडावर गोड बोलणाऱ्यावर विश्वास ठेवायचा. तर मी लय हुशार झाले. पहिलं मला बी वाटायचं ही जी लोक कौतुक करतात ती खरंय. आता मला कळलं हे आपल्यालाच आता काय थोडं विचित्र आपलाच काटा काढतात महाराज गोड बोलून. आणि ताई तुमच्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही. मला काही माहित नाही का तुम्हाला चढवतोय महाराज. पण आपणही चढत नाही आजकाल दादा, कारण कळून चुकलंय. ही दुनिया आहे ना जेव्हा हे सुखाचे दिल्या जोपर्यंत यांना तारकाबाई असतात तेव्हा म्हणतात की तुमचं लय मोठा फॅन आहे. 2 वर्ष मी आता कुठं जावा आम्ही घरीच होतो महाराज, कुणी कदर केली नाही. आणि सगळ्यात मोठा गैरसमज आहे तुमचा की हे महाराज लोक किंवा आम्ही तुमच्या जीवावर आहे. इमानदारीने सांगा, जर टाळकरी गायनाचार्य पखवाजे कीर्तनकार समाजाच्या जीवावर असते तर 2 वर्षात सगळी मिली असते. तुम्हाला काय वाटतं मेलो आता मेलो का? आज 4 किलो नो वाढलं 2 किलोचं गाला आला आम्हाला मेलो का? आम्ही महाराज तयार झालो उलट. तुम्ही काय आणि मी काय, आपण कोणीच एकामेकाच्या जीवावर नाही. ना मी तुमच्या आहे ना तुम्ही माझ्या. इथे नवरा बायकोच्या जीवावर नाही आणि बायको नवऱ्याच्या जीवावर. इथं प्रत्येक जण प्रत्येकाच्या प्रारब्धावर सुखी जातो. प्रारब्ध जर तुमचं प्रबळ आहे तर तुम्ही सुखी आहे. काही काही माणसं हासला विचार करतात आयुष्य गेलं आमचं तरी आमची प्रगती नाही. की आता आलेली पोरगी हिला मरणाच्या तारखा महागा लाकडीच्या तारखा घ्याव्या लागतात. म्हणजे काय ज्ञान भरपूर आहे नाही, मग कारण काय? प्रारब्ध प्रबळ. अन्नमान उदाहरणार्थ सांगते. अकबर आणि बिरबल होते. अकबर बिरबलाला म्हणाला एकादशीला चतुर्थी आली तर कशाने सोडायची? तुम्ही हुशार दिसताय, मला उत्तर सांगा. एकादशीला चतुर्थी आली तर कशाने सोडायची? नारायण गावकर तुम्ही खरंच हुशार आहे महाराज, खरंच तुम्ही हुशार आहे दादा. एकादशीला चतुर्थी माय येत नाही. आता हेच उत्तर बिरबलाने अकबराला दिलं. एकादशीला चतुर्थी येत नाही. अकबर आपल्या जातीचा होता. तो म्हणला आली तर ती म्हणला येत नाही ना. आपण असेच आहे. आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगतो दारू पिऊ नका. तुम्ही आम्हाला म्हणता पिली तर तू एक काय उद्यापासून 2 पी. आता तर दुकानातच आहे थोडी थोडी घेतच जा. काही वाट नाही बरं आपला. मला खरंच कळत नाही माणसं काही डोळे दाबून जगता का दादा? खरंय म्हणा सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पण माणसाने डोळे उघडून बघितलं पाहिजे. वारीतलं पब्लिक यांना चालत नाही, पण लग्नातलं पब्लिक यांना चालतं. कीर्तनात पब्लिक यांना चालत नाही, पण सभेतलं पब्लिक यांना चालतं. मंत्रालय उघडी आणि मंदिरं बंद. आपल्याला दिसत नाही, दिसतं पण आपलं कसं आहे आम्हाला घेणं देणं नाही. आपलं माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची बरोबर सांगता. माझं ढेरगं भरलं लोकांची मला गरज नाही.
एक काम कर, लोणी माहिती माय नारायणगावच्या बाया लोणी पाठीमागच्या तुम्ही आहेत का याला आहेत ना प्रेझेंट ना यू प्रेझेंट ना ओके मग बोलत जा ग बाईची जातच जरा उलटी हो आपल्या का बाकीची असं ना पण खरं महाराज तिला बोल म्हणत तिथं बोलत त्या बाबाच्या जिथे गेल्या बाई ग बस बसली नाही महाराज हिंद बोलत नाही अहो नवरा बायकोचं भांडण लागलं बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घर दार शेती बाडी आई बाप बहीण मला सगळं मी सगळं मी एकटी मी काय काय सांभाळू नवरा म्हणला तुझ्या पाया सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ एवढं सांभाळतो जगाचं नाही अवघड आहे नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नेतात तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे बायका आहेत तुम्हाला किती किती एकच महाराज एखादा चिमणी महाराज काही म्हणा लग्न करायच्या आधी लग्न मजा असते लग्न व्हायच्या आधी प्रत्येकाला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल जर झालं त्याला विचार लैला कशाला आपल्या बापालाच विचार सांगा काय मजा असते तुम्हाला लय मजा लग्न करताना फाट लय असतं मला हा हा बसायला घडा घालायला सोड पायात लय मला जितकी आयुष लग्न व्हायच्या आधी नवदेवाला कुठे नेतात मारुतीच्या मारुती कोण आहे यांचा काय संबंध ह्यो फक्त मारुतीला चिडवाय जातो माझं जमलं वाईट बायको किंवा लेकरण खरंच संसार म्हणजे बायको लेकरण तुम्ही आनंदी जीवन जगू शकता तर तुम्ही त्यांना स्वतःच्या डोक्यावरचं ओझं समजता ओझं समजू नका कर्तव्य समजा कुठलीही गोष्ट जर ओझं म्हणून केली नाही सुटला मग ती बाई गोड बिरबलाने सुंदर उत्तर दिलं म्हणला राजा हो जर तुमच्या जीवनात एकादशीला चतुर्थी आली तर एक काम करा माय लोणी माहिती आहे माय लोणी पांढर पांढर असतं ताक उसळल्यावर वर येतं असं लोणी लोणी आहे ना मजा ना मला दोन बोलत नाही लोणी माय लोण्याचे भजे करायचे ऐकतात दादा भजे लोण्याचे भजे करायचे माय ती भजे तुपात तळायची नारायणगावच्या बाया तुम्हाला करून दाखवतो तुम्ही ती भजे कशात तळायचे तुपात तळायचे आणि ती भजे खाऊन चतुर्थी आगवर मला एवढं मी अड्यात काढू नको लागा मला माहिती आहे लोण्याचे भजे झाले तरी तुपात बिरबल मला मगापासून 30 सांगतोय मुलगा एकादशीला चतुर्थी हेच नाही सांगायची भाषा तुझ्या भाषेत हेच सांगतो तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या भाषेत सांगते जशी माय जिला तुम्ही प्रेम दिलत ना ती विचार करत नाही मी स्वार्थीपणे तुमच्यावर प्रेम करते तसाच पांडुरंग माझ्या पांडुरंगाने सगळ्यांना पदरात घ्यावं विठू माझा लेकरवाळ सगळ्यांना कोण आहे असं त्याला पांडुरंगाने पदरात घेतलं नाही तुकोबारायची गुरु माझ्या देवाने राखावी गुरुबालकांची मडकी माझ्या देवाने वळगावी अरे तुकोबाई संसार माझ्या देवाने हाकावा जनाईचं जातं माझ्या देवाने वडावं मुक्ताईचा भार माझ्या देवाने हलका करावा अरे ज्ञानोबारायांचा बीज उच्चार माझ्या पांडुरंगाच्या मुखातून व्हावा अरे काय काय माझ्या पांडुरंगाने करावं सगळं करा सगळं आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं हे जे काही चाललंय हे आपल्या जीवावर चाललंय अर्थात मीरा की कृपा से सब काम हो जाए करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मीरा की कृपा
गोड बोलतोय ना. चालू की मंजुळा बोलत तसे बानी शिकविता धरी वेगळा शिकविता धरी वेगळा शिकविता धरी आपुली आपण नाही मी बोलत आपुली आपण नाही मी बोलत आपुली आपण नाही मी किती उपास कर, किती तापस कर, किती कृष्णाला पाण्यात ठेव, तुला थंडी वाजून पंद्यावर काय व्हायचं नाही. हा अंधळाकार अर्थ करू नका. मी कीर्तनकार आहे तरी सांगते, देव कधीच दिसत नाही, कधीच नाही. तुम्ही मेलात ना तरी देव दिसणार नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. दिसत महावया गेलो तेथे देवाची येतो देव. आणि कसा दिसेल? तळमळ आहे का? नाही. उद्यमेने की सिद्धांती कार्याने मनोरथ आहे. नाही सुप्तस्य सिंहाचे प्रविशन्ते मुख्य मृगात. एखादं काम करायचं म्हणलंय आणि मनातच ठेवलंय, होणार आहे का? झोपलाय सिंह, हरी तोंडात स्वतःहून जाणार आहे का? मला खा म्हणत. तसं आहे, तळमळ असल्याशिवाय तुम्हाला पांडुरंग अनुभवता येणार आहे का? नाथ बाबाकडे एक माणूस गेला, म्हणला 3 दिवसात देव दाखवा. किती दिवसात? आणि काय करा? दाखवा. कधी कधी लय डर वाटतं मला लोकांचं. लय इडी लोक करा, शिकलेली तर लय इडी. आधी शिकलेला एक माझ्या पाया पडायला, पाया पडला त्याने खिशात हात घातला. मला ते आनंद झाला. पैसा पण नको, तेवढं तेवढी धडपड चालली मला. पैसे कशासाठी चालली? मला असं महाराज पैशासाठी नाही राहू, तुमच्यासाठी आले. तर काय मारायची गरज आहे? ते काय महाराज तिथं गुंगावाडीला कीर्तन झालं, गोड म्हणून तर आमची सरपंचाची ओळख झाली. मग आम्ही इथं कमान बघायला आलो. खरंच बघा, गावाला शोभा आहे बरं का. कारण तुमची घरं कशी आहेत, तुम्ही कसे राहताय, टिकटॉक कोणी खात नाही रे. पण तुमच्या गावात आलं ना, तुमची कबा करून प्रत्येकाच्या तोंडात वा आणि छत्रपती कशी गोष्ट आहे ना, मनाला समाधान. अरे माझी तर काही या गावाशी ओळख नव्हती, पण इथं म्हणजे ज्यावेळेस कीर्तन गुंगावाडीला होतं त्यावेळेस आम्ही असंच आज जसं आलो तसं सकाळचं कीर्तन होतं. 7:30-8च्या दरम्यान आम्ही या गावात आलो, नारायणगावमध्ये. आणि इथंच हॉटेलला आमची सोय केली होती. पण जाताना आम्ही डायरेक्ट तिकडून आलो, नगरवरनं. आणि नगरवरनं आलं ना, डायरेक्ट ती कमान दिसते लेफ्ट साईडला. मला वाटलं जुन्नर तालुका आहे म्हणलं तर वादच नाही, विषयच नाही. पण कधी कधी काय होतं, तिथं एक खरं आहे की खोट आहे, जाणीव राहते. पण जाणीव ठेवणं हे तुमच्या गावाकडनं शिकावं महाराज बरं का. इतकी सुंदर जाणीव आणि आदर. कारण छत्रपतींचं नुसतं गुणगान गाण्यात मजा नाही वाटत. ही पोरं नुसती ओरडतात, एकच राजा इथे जन्मला
माझ्या देवाचं नाव गाजतंय कडकिल्ल्याच्या तकड्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय कडकिल्ल्याच्या तकड्यावर. त्या दिवशी कीर्तन करून आम्ही शिवनेरीला गेलो, म्हणजे मी बऱ्याच वर्षातून 2दा जाते, पण जेव्हा गेलो वाईट वाटलं दादा. स्वच्छता सुंदर ठेवली आहे, उत्कृष्ट नियोजन केलंय, पण आमच्याकडं त्या झाडाला केतडीचं झाड म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. केतडीचं झाड म्हणतात आमच्याकडे. काटे असतात त्याला, मोठी मोठी पानं असतात त्याची, जे शिवनेरीवर भरपूर आहे. तुम्हाला माहित असेल, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? मोठं पान असते बघा. हा, ती पान कधी तुम्ही नजर लावून बघितलं का? शिवनेरीवर जाऊन, शिवनेरीवर जाऊन ते पान कधी व्यवस्थित बघितलं का? बघितलं का? नाही बघितलं? तुम्हाला दाखवते आता, माझ्याकडे नाही फोटो काढला होता मी. त्या पानावर नाव आहे आपल्या बापाची नाही, कुणाची आहे? पानावर नाव आहे, कुणाची आहे? असा दिलंय, असा दिलंय, त्या दिलात असा बाण आहे, तोच बाण मी घाली, फक्त मला दिसावा लिहाताना महाराज. मला एक कळत नाही, बापाची इष्टेट आहे आपल्या, आपल्या बापानं सांभाळा नाव देतात आपले. जाणीव नाही अरे, त्या पावळ्यांनी देह पणाला लावलाय, तेव्हा तो गड किल्ला जिंकला गेलाय. अक्कल नाही आपल्या पोरांना. सगळ्या महाराष्ट्रातली जातात नुसते बोंबतात, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे पावळे, आलो तुम्ही ढोक कावळे, कावळे तुम्ही. जाणीव ठेवत झाले दादा, आदर करायला शिका. गड किल्ल्यावर बरेच बघितलं मी, स्वच्छता खूप सुंदर केली शिवनेरीवर. बरीच नावं पुसली पण केली त्यांनी दगडावरची जी काही लिहिली होती. तर बऱ्यापैकी शिवनेरी जर सोडला तर तुम्ही कधी रायगड बघितला असेल, कधी जंजिरा बघितला असेल, सिंधुदुर्ग बघितला असेल, प्रत्येक दगडावर नाव आहे, प्रत्येक दगडावर. कळत नाही मला, आपल्या धर्माचं पालन करणं हे आपल्याला कळू कळत नाही त्याला. अरे माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळं देवापेक्षा कमी नाही. माझा राजा देव आहे तर गड किल्ले मंदिरापेक्षा जाणीव ठेवा. अरे तरण्या बाण पुरीनी वैधव्य पत्करली. माझ्या आईनं खूस उजाड केली, बायकोनं कपाळीचं कुंकू पुसलं, तेव्हा कुठे ते स्वराज्य निर्माण झालं. एवढ्या ताट मनानं जगतोय ना आपण. जाणीव ठेवा, फक्त आदर करत जा, कदर करत जा. नवल वाटतं मला जरा जेव्हा पोरं आदर करत नाही. सगळेच वाईट नाही, काही काही पोरं अशी आहेत ना जे देहभान घालून इतिहासाच्या पाठीशी लागतात. गोड कौतुक वाटतं त्या पोरांचं महाराज, कौतुक वाटतं त्या पोरांचं जे शिवजयंती ज्ञानाच्या विचाराने साजरी करतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या हिमतीवर मायबापाला जगवतात. आणि कौतुक वाटतं त्या पोरांचं अर्धा 1 इंच छाती कमी पडली म्हणून माझा भाऊ पहाटे 3:30-4ला उठतो, गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. आणि कौतुक वाटतं त्या पोरांचं दादा. वाईट वाटतं त्या पोरांचं जे दारू पिऊन गड किल्ले चढतात. वाईट वाटतं त्या पोरांचं जे गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जातात. कळत नाही वर जाऊन तिला काय इतिहास सांगतात. कळलं त्यालाच कळलं. हे काय पर्यटन स्थळ आहे दादा, अर्थात नाही रे दादा, समजून घेत जा. कसं आहे, जीव बाका पडतंय, देवानं माझं ऐकाव, त्या पांडुरंगानं त्या स्वामी समर्थानं माझं ऐकावं. मी आता महाराष्ट्र सुधरवी, फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. अशी मजा तरी नाव तुमची. जी इमानदारीनं वागतंय, माळ घालतंय, त्याच्याच वावरात पाऊस. जी सोमवारी मंडळ एकादशीला दारू लोकांच्या कामात पाय घालतंय, त्याला आडरान काढ आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही, गारा असा ठोकणार आणि पुन्हा म्हणणार आता कसं वाटतंय. नीट परमार्थ करायला होता. तुम्ही लय परमार्थ केला. तुम्ही नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावता आणि मायबापाला घराबाहेर काढता. असं कसं परमार्थ करता? 10 दिवस गणपती बसवताना बुडवताना शांत व्हायला लागता. कसं कसं परमार्थ करता? म्हणजे नवरात्राचे उपवास करता आणि दसऱ्या दिवशी बोकड कापता. आणि शेंद्राला पिवळा केलेला देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातनं देव नाकारता. असं कसं परमार्थ करता? सत्याने वागा, प्रामाणिकपणाने
प्रामाणिकपणे राहा, तो सगळ्यात मोठा परमार्थ आहे. मायबापाची सेवा करा, ते हा करणार काहीच बैसुनी करा, एक चित्त आवडी आणून ताळवावा. माझं तरुण मंडळीला, पोरींना, तुम्हाला कधीच असं म्हणणं नसतं की तुम्ही टीव्ही बघू नका, पिक्चर बघू नका. सगळं करा. अर्थात पात्रता आहे त्यांची मनोरंजन करण्याची. पिक्चरची लायकी आहे की ते आपलं मनोरंजन करू शकतात, पण पिक्चर मधल्या कॅरेक्टरांची लायकी नाही की ते आपले आदर्श बनू शकतात. सगळं करा, पण लिमिट क्रॉस करू नका, मर्यादा ओलांडू नका. आपल्या पोरांनी मर्यादा ओलांडल्या. मनोरंजन म्हणून सगळं बघा दादा. तुम्हाला काय वाटतं आम्ही संत आहे, आम्हाला पिक्चर माहित नाही, आम्हाला गाणी माहित नाही? तुमच्यापेक्षा जास्त आमसारख्याला पाठ असते ती. तुम्ही असं नका समजत जाऊ की पुढे उभा राहिलेला देव आहे. माणूसच आहे तो. 10 माणसं पुढे पडली, 10 माणसं पाठीमागं पडली म्हणजे महाराज झाले असं नाही. सगळी माणसंच आहेत. फक्त देवाने प्रारंभ दिला की आम्ही बोलतोय आणि तुम्ही ऐकता. तुम्हाला करू नका हे म्हणणं चुकीचं आहे, पण मर्यादा ओलांडू नका हे तेवढंच लक्षात ठेवा. आपल्या पोरांनी मर्यादा ओलांडल्या. आपल्या मोबाईलचे डीपी हिरो हिरोईनचे, आपले स्टेटस हिरो हिरोईनचे, पुढाऱ्याचे. मला लईच राग येतो महाराज. मला की नाही असं साहेब लोकांच्या पुढं पुढं केल्यावर तर डोकंच हलतं माझं. टाळकच जागेवरचं विष्ट महाराज. क्वार्टरीसाठी, कोंबडीसाठी आपली तरुण मंडळ काम धरून साहेब 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 भिकारी ना काय करतो दादा. अरे राजांना नतमस्तक हो. आणि आपण त्यांना आदर्श मानतो जे फाशी घेऊन मेले. काही काही महाराज लोक सुद्धा बिघडली. त्यांनी सुद्धा ती मेल्यावर स्टेटस ठेवले होते का नाही? मग आपली आपली एवढी पात्रता त्यांची की वारकऱ्यांनी त्यांचे स्टेटस ठेवावे. तुम्हाला काय वाटतं फाशी घेऊन मरणं हे आदर्शयुक्त आहे? जीव जायला वेळ लागत नाही. अर्धा मिनिटाच्या आत सायंटिफिकली जीव जातो, पण समाजाला तोंड देत सामर्थ्यानं जगणं मुश्किल आहे. पण जगणाऱ्यांना आदर्श मानत जा आणि माना जबाबदाऱ्यांना माझे आदर्श. अरे काय लोकांनी त्रास दिला. संन्यासाची पोरं म्हणून म्हणून चोळी सगळ्या दोंड टाकायला ही हलकट भिली नाही. त्यांना तुम्ही आदर्श मानत नाही. म्हणजे 2-4 गोष्टीला फर्स्ट एड होऊन फाशी घेतली त्यांचे तुम्ही स्टेटस ठेवता. कशामुळे त्यांना आदर्श मानायचं? अरे आठवा माझा शंभू राजा, डोळ्यासमोर मरण होतं माझ्या राजाच्या, तरी नजर नाही चुकवली माझ्या राजानं. अरे झाडाच्या साडी काढतात ना तशा हातकाच्या साडी काढल्या होत्या. 45 दिवस माझा राजा चडपडत होता. रोज एक कामाला कापला जात होता. आणि याच नालायकांनी झालेल्या जखमेला त्रास व्हावा मग तिकटाची आणि मिठीच रोल माझ्या राजाच्या अंगावर केली जात होती. जाय म्हणजे तुळापूरला. अरे तुकडे तुकडे करून माझ्या राजाला नदीत भेटलं होतं. अरे रोज दर तासाला माझ्या राजाला पट्ट्याचा मार होता. प्राण कट्टापर्यंत आला होता. सांबा बात मानलो, नजर झुकाने नाही ऐकायचं. छाती फुगवली, वर मान करून नजर वर करून त्याला सांगितलं, नजर झुकाने को किसको कहता है? हम कायम नहीं कि किसी के सामने नजर झुकाए, देखता कैसे नहीं झुकाता. सळई घेतली, आगेत घातली, गणपती सळई नजरेत घुसवायची आहे. तो मोठाच अंतर है. आखिरी बार पूछ रहा हूं सांबा, इस तख्त का शहंशाह बना देंगे, बात मान लो. इतिहास सांगा पोरांना जरा. सांगा त्यांना कुठल्या अवस्थेत स्वातंत्र्य मिळालंय, काय कष्ट केलंय माझ्या राजांनी. माझा राजा वर मान करून सांगतोय, एक नालायका, अरे काय पाहायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाई लाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. या मातीत जन्माला जागे तुला आदर करा, कदर करा.
डोळ्यांना दिसतंय ना, तर कमीत कमी आत्मसात करायला शिका. सगळं दिसतंय. आम्हाला कळलं नाही की करोना किती व्यापार माजवला. ना होता म्हातारा पॉझिटिव्ह तरी केला का, तर 3.5 लाखच भेटत होते. दिसला नाही आम्हाला, कळलं नाही आम्हाला. सगळं कळलं. लोक मेले पण भीतीनं. काय काय म्हणतात, लय नको बोंबलो, महाराज लोक बी मेले. कोरोनाने मेले नाही हो. अरे 2 वर्ष ज्यानं मायबापाची भेट घेतली नाही तो जिवंत राहील तरी कसा महाराज. अरे पांडुरंगाची त्याची भेट नाही म्हणून त्याचा जीव गेला. हे कायम लक्षात ठेवायचं. तळमळ आहे. जशी आईची आहे ना तशी भक्तांची तळमळ आहेच की. तळमळ पाहिजे. नाथ बाबाकडे माणूस गेला. जागेवर आला का, फिरत जाऊ पण येत जाऊ. तेव्हा नाथ बाबाकडे माणूस गेला. म्हणला 3 दिवसात देव दिसला. नाथ बाबा म्हणले शक्य नाही दादा, देव काही दाखवायची गोष्ट नाही. नाथ बाबाला माणूस म्हणला तुम्ही म्हणाल ते देतो. एवढा श्रीमंत आहे मी. ओ भाट्या तुम्हाला पैशात पुरील एवढा पैसा आहे आपल्याला. कसा पुरील? ओ भाट्या. ओ भाट्या म्हणजे उभ्या उभ्या. भाषा वेगळी आहे. उभ्या उभ्या पैशात पुरील एवढा. मला कळत नाही. माणसाला माहित नाही माणूस कधी मरणार आहे, तरी एवढा माज आहे. जेव्हा कळत की केव्हा मरणार आहे तेव्हा लोक किती माजते हो. लय ॲटिट्यूड आहे लोकांकडं. ऐकत नाही लोक कुणाचं. त्याला म्हणलं की नाही तू बसू नको तिथं. का नाही, माझं काय म्हणणं आहे, कुणाचं चांगलं होत नाही तर कमीत कमी वाईट तरी. कारण एका जंगलाला आग लागलेली असते. सिंह, हत्ती, वाघ, भीक सगळे पळायला लागतात. पण एक चिमणी आहे ना, चिमणी चोचीत पाणी घेऊन जंगलाकडे निघते. सगळे मोठे मोठ्याने हसतात. अक्कल आहे का म्हणतात तिला. चिमणी 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 एवढा जीव येता आणि चोचीतल्या पाण्याने जंगल विजणार आहे का? प्रॅक्टिकल विचार करा, विजणार आहे? चिमणी फार मोठं उत्तर देते आणि ते खरं आहे तुमचं. माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगल विजणार नाही. पण मी विचार केला, जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणारच नसेल, माझं नाव आग भिजवणारच असेल. आपलं नाव आहे ना सप्ता बस पाडणारच नाही, सप्ता करणारच असलं पाहिजे. आपलं नाव हे लोकांना नावं ठेवण्यात नाही तर लोकांना मोठं करण्यात असलं पाहिजे. आपलं नाव गावचं खाणाऱ्यात नाही, गावचं कल्याण करणाऱ्यात असलं पाहिजे. मला बरं का, आता गावचं खाणारे काही कमी असतात का दादा? लय खातारे लोक. कोरोना तर इतकं खाल्लं महाराज, काय कायचं फुटाय आलं तरी खातच होते. 10 रुपयाचा मास्क 20 ला ऐकला. खरंय खोट आहे? होय तर म्हणा. आणि लढते तुम्ही कपडे तर सांगा विकला का नाही? 50चा सॅनिटायझर 100ला विकला. विकला का नाही? आणि 250-300 रुपयाची वाफ घ्यायची मशीन लय झालं 300 रुपये. पण त्या मेडिकलवाल्याकडून मला 3000 दिल. त्याचं कधीच कीर्तन करायचा पैसा फुकटचा ना. आणि बेबीच्या देटापासून भाऊ होतो तेव्हा भेटतो. खरं की नाही सरपंच? आता एवढं बोललं म्हणजे सरपंच 2-4 हजार तरी जास्त टाकणार. एवढं बोलून कमी करून म्हणजे हाय करायला तुला विनोदाचा भाग आहे. खरं सांगू का, इमानदारीने बरं का, कधी कधी इतका अनुभव येतो ना, इतका लोक लय स्वार्थी कलियुगातले. म्हणजे इतकी इमानदारीने सांगा बसलेले. तुम्ही बऱ्यापैकी कार्यकर्ते दिसताय. महाराजाला यूज तर फोन करता का जाऊस तर करता? तुम्हाला खऱ्या मायबापाची शपथ तुमच्या बघून घे. खरं सांगा, महाराजाला यूज तर फोन करता का जाऊस तर करता? आणि कीर्तन झाल्यावर मला नका तिकडे बोलता विचार करीत इमानदार सांगा. ओंकार महाराज तुम्हाला कीर्तन येताना फोन करतात का कीर्तन झाल्यावर फोन करतात? हरिचंद्र महाराज कसे करतात? गेल्यावर तुम्ही एवढं चिमून गाडीत बसून येता. आले तुम्हाला म्हणणार महाराज चहा, महाराज पाणी. आणि एकदा कीर्तन झाल्यावर विचारित मी नाही जेवला का? एकदा पाकिट तिला घ्यायला वाटतं मोकळा झालो. दुनिया आहे. फक्त हेच नाही तर जगात
आणि प्रत्येक नाती अशी. हे तर फार लांबचं आहे, पण कुटुंबात सुद्धा सध्या हाच व्यवहार आहे. जोपर्यंत तुमच्याकडे काम, जोपर्यंत खिशात पैसा आहे, नावात प्रसिद्धी आहे, तोपर्यंत ही माणसं आपली. खिशातला पैसा संपला, नावात ही प्रसिद्धी गेली. कोणी विचारत, एकदा आमचा आवाज बंद पडला का ओंकार महाराज, लोक पोचणार का आपल्याला? अर्थात नाही. नाही ना, नाही झालं 4 दिवस. 4 दिवसाच्या पुढे पाहुणा कुणाला खपत? घरच्यांना खपत नाही दादा, लोकांचं कुठं घेत आहे? हे कलियुग. इथं नातं जपायचं फार अवघड, आणि हे नातं विश्वासावर टिकतं, तळमळीवर टिकतं. तळमळ पाहिजे. माणूस म्हणला पाहिजे तेवढा पैसा देतो, फक्त काय करा? देव किती दिवसात दिसणार आहे? नाटक म्हणजे तुला एवढाच जर माज आहे तर 3 दिवसात नाही, तुला 3 मिनिटात देव दाखवतो. तुझ नाटकामुळे त्याला गंगेला गेलं म्हणजे 3 फुटक्या मार, तुला देव दाखवतो. पहिली मारली, दिसला का? नाही. दुसरी मारली, दिसला का? नाही. तिसरीला जाऊ बाबा आत गेला, नाथ बाबाला वरून दात उतरला आणि पुन्हा खाल्लं विचारलं, दिसला का? मला वर आल्यावर सांगतो, वर आल्यावर सांगतो दिसला का नाही महाराज. इथं मरायची अवस्था आहे, तुम्ही विचारता देव दिसला का? सगळ्या प्राण एकत्र लावला, नाथ बाबाला पाठी ढकलला, माणूस वर आला. वर आला तसा नाथ बाबांच्या पाठीशी लागला. म्हणजे तुम्हाला देव दाखवायला लावला होता, देवापाशी पोचवायला लावलं होतं. कुठली अवस्था आहे देव दाखवायची? तुम्हीच तर म्हणे देव दाखवा, असा देव दिसतो का? म्हणजे जेव्हा तुम्हाला मी पाण्यात दाबून धरलं, तुम्हाला काय वाटलं? म्हटलं असं वाटलं कधी एकदा मोकळा श्वास घे. नाथ बाबा सांगतात, दादा जेवढी तळमळ तुम्हाला पाण्यातनं बाहेर येण्याविषयी झाली, तेवढीच तळमळ जर पांडुरंगाच्या भेटीविषयी झाली तर साक्षात तुम्ही पांडुरंग असाल. फक्त तेवढी तळमळ. आणि ही तळमळ कुठल्या नात्यात दिसते तर कशी असू द्या तुम्ही. पुंडलिकानं बापाच्या कमरेत लाट घातली आहे, बापाला घराबाहेर काढले. बाप विचारतोय का ग, रक्ताचं दूध करून यालाच पाजलंस ना, कमरेत लाटा घालायला? माय म्हणती जाऊ द्या की हो, मांडीवर होता तेव्हा लाटा मारायचाच की, आता मोठ्या झाल्या मारल्या म्हणून काय होतंय? बाप म्हणला तेव्हाच्या लाटा निस्वार्थी होत्या, आताच्या लाटा स्वार्थी आहे. जाऊ द्या हो, एवढं काय मनावर घेता, आपलंच आहे ना. बाप डोळ्यात पाणी आणून सांगतो, आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना, ते काही खोटं नाही ग. अगं मारतोय तो आपल्याला आणि तू त्याची उपेक्षा करतेस. खरं माय तो खूप बऱ्यापैकी सांगतात, आईची कळवळ्याची झाली ज्याला कळालं ना, ज्याला माय समजली ना, त्याला पांडुरंग समजला. कारण फार ताकद महाराज. अरे आई नावाची वाटते देवाला ही नवलाई, साक्षात पांडुरंग परमात्मा स्वतःला म्हणून देतो विठाला. ताकद आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात, देवा तू माझी आई झालीस ना, काय गरज नाही रे ह्या लोकांच्या पुढे पदर पसरायची. सर्व कळू आले, तुम्हा कळू आले, अंतर तुला न सांगता कळेल, फक्त तू माय झाली पाहिजे. पण माझं काय म्हणणं आहे, कधीपर्यंत भगवंतानेच आपलं मन ओळख
कधीपर्यंत आईने आपल्याला समजून घ्यायचं? सध्याची वेळ आहे आपण मायबापाला समजून घेण्याची. आई थोडी बडबड करते, जाऊ दे ना. थोडी अशिक्षित आहे, जाऊ दे ना. अहो थोडी फटकळ आहे, अहो जाऊ द्या. आज जरा जास्त बोलतीये, माणसं आली की पुढे पुढे करतीये, जाऊ द्या. जुनी. जेव्हा तुम्ही आजारी पडलात ना, ओल्या अंथरुणावर ती झोपली, कोरड्यावर तुम्हाला झोपवलं. सायंटिफिकली आई जेव्हा गरोदर असते ना, तिच्या रक्ताचा एक थेंब तयार होईला, तिच्या दुधाचा एक थेंब तयार होईला, तिच्या रक्ताचे 4 थेंब असतात. ती माय. काय थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण तुम्ही माहेरी आलात ना, तर येताना एक पिशवी आणता, पण जाताना 4 नेता. त्यात तुमची माय पैसा देत नाही. मग तुमच्या आईकडे पैसा नाहीच आहे. काय आहे तिच्या हातात? किचनचा एक डब्बा, तिच्या पलीकडे काय तिच्या हातात आहे? पण ती आहे ना, तुम्हाला लोणचं देते, पापड देते, कुरवड्या देते, तिखटही देते, काळं लाल काही नाही मारत. पेरू देईल, आंबे देईल, डाळिंब देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, सगळं देते. असं बांधून बांधून देते. का तुमच्या नवऱ्याकडे नसतं? असतं ना. पण जेव्हा आईकडली पिशवी येते ना, तर लेक अशी पटकन उघडून बघते, काय काय दिलंय आईने. प्रेम असतं, फार गोड देते. तुमच्या नवऱ्याला लाखभर पगार आहे, पण तुम्ही चाललात ना, तुमची माय म्हणते नको घरी कमी हाताने जाऊ. ओके शिदोरी लई काय नाही, चपातीवर साखरच बांधून देईल. पण अरे तुमची आई पण आहे 5 स्टार मध्ये जेवायची, पण तिच्या साखर चपातीची चव इथे येत. त्यात प्रेम असतं. माझी विनंती, आईनं तुमचं फार सहन केलं. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. तुमचा भारही तिनेच वाहिला. आता वेळ आहे तुमची. सावध राहा. या कुटुंबियांनी हा कार्यक्रम यशोदा आईंचा त्यांचं आईवर फार प्रेम होतं हे दाखवण्यासाठी केला नाही म्हणलं तरी आमची वेळ गेली आहे. तुमची असेल तर जपा हे सांगण्यासाठी केलाय, कारण ही वेळ जपणं गरजेचं आहे. आणि हे जरा तिसरी चौथीचं पोरगं, तिसरी चौथीचं कमी वयात माय गेली त्याची. माईचं मड समोर आहे, कळतच नाही त्याला मड म्हणजे काय असतं, मरण म्हणजे काय असतं, मृतदेह म्हणजे काय असतं. आता काय जमलंय हेही उठून बघतंय. आई झोपली आहे आणि ती आईला हलवतंय. ए आई उठ ना ग, आई उठ ना, आई उठ ना ग, आई अख्खं गाव उठलंय. मला माहित आहे अख्खं गाव झोपलेलं असतं तेव्हा तू एकटी उठलेली असती. आज अख्खं गाव उठलंय ग, तू झोपलेली. तीही दारात उठ ग आई, मला शाळेत जायचंय ग, आवर ना ग आई. जागी उठी ना. काय सांगा महाराज, तुम्ही जागी ठेवली तर आईचा उर किती भरून या बाहेर. महाराज तिसरी चौथीचं पोरग आहे, जत्रेला जायचं हट्ट करतंय, पैसा नाही आईकडे. आई मला जायचंय, माझे मित्र जात आहे. पैसा कमवायचं तुम्हाला कळत नाही, माझा काय दोष आहे. सगळे मित्र जात आहेत, मलाही जायचंय. नाही जाऊ दिलं ना तर आई मी फार रडेल, इथंच बसेल, उन्हात बसेल. मला जत्रेला जायचंय. नको रे बाळा उन्हात बसू. आई मला जायचंय ग, पैसा नाही गे रे बाळा, काही कर.
लेकराचा हट्ट आहे. माय लोकांच्या रानात कामाला गेली आहे, उन्हात ताण्यात तिनं कष्ट केलंय, मोल मजुरी केली आहे आणि मोल मजुरी घेऊन लेकराच्या हातावर ठेवली आहे आणि लेकराला सांगते जा जत्रेला. लेकराचा ऊर भरून आलाय, जत्रेला जाणार आहे, मित्रमंडळी आली आहे, सकाळी पहाटे लवकर उठलाय, आंघोळ केली आहे, जायचंय, मित्र येत आहेत, जत्रेला जायचंय. मित्र बोलत चल रे जत्रेला जायचंय. हट्ट केलाय, पैसे घेतले, जत्रेला निघालाय. आईने शिदोरी बांधून दिली, लेकरा वाटेत खा बरं, उपाशी राहू नको. पण लेकरू घरात ना उपाशी चाललाय, आईला सोसत नाहीये, सहन होत नाहीये. आईला पटकन चुलीवरचं गरम दुधाचं पातेलं तसंच उचललंय, दूध ओतलंय, लेकराला दिलंय, लेकरानं पिलंय, लेकरं जत्रेत फिरलंय. दिवसभर लेकरू जत्रेत फिरून फिरून संध्याकाळी घरी आलाय. घरी आल्यावर लेकराने आईला पाहिलंय, आईने लेकराला पाहिलंय, मनाला समाधान झालंय. आई विचारती बाळा काय काय केलंय रे जत्रेत? आई पाळणे बघितले, आई खेळ बघितला, आई खेळणी बघितली. वा अरे बाळा काय मज्जा केलीस, खूप मज्जा केली आई, तुला पैसे देते बाळा.